प्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। अगारामराया ऐके सावधान निर्विकल्पी लीन राजा झाला। स्फूर्तीची आबुडी आत्मत्वी समरसे वृत्तीचेही पिसे हरपले। पंचप्राण तेही उगे स्थिरावले तेव्हा कारण झाले झोपे परी। देह काष्ठवत वायुही न वाही ऐशी दशा पाहे कुंभकतो। वाहवा म्हणोनी टाळिया पिटीत आनंदे नाचत ब्रह्मानंदी। हंसराज स्वामी योग वसिष्ठ ग्रंथातील निर्वाण प्रकरणातील 77व्या सर्गात जिथे वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना आत्मज्ञान सांगतात त्याच वेळी चुडालाख्यान सांगतात। हंसराज स्वामींनी पती पत्नीतील आदर्श प्रेम ब्रह्मज्ञानात कसे फलिद्रूप होते हे अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे। पती पत्नीतील प्रेम हे विश्वासाच्या धाग्यावर टिकलेले असते। पतिराज शिव आहेत तर पत्नी शक्ती आहे। हे संसाराचे दोन्ही चाक जीवनात आत्मज्ञानाची विचारधारा एक दुसऱ्यांचे पूरक आहे। पती पत्नीतील विवाद भांडण दूर करण्यासाठी त्यांच्या जीवनात आत्मज्ञानाची विचारधारा रुजवणारे अत्यंत प्रभावी चुडालाख्यान हंसराज स्वामी इथे सांगतात। वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे राघवा लक्षपूर्वक ऐका। शिखिध्वज राजाला निर्विकल्प समाधी लागली। ज्ञानात उडी मारून तो आत्मतत्वाशी एकरूप झाला। तिथे वृत्ती सुद्धा राहिली नाही। वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे। शिखिध्वज राजाचे शरीर लाकडासारखे झाले, वारा सुद्धा वाहत नाही। अशी अवस्था पाहून कुंभकाला आनंद झाला। वा वा म्हणून टाळ्या वाजवून कुंभक ब्रह्मानंदात नाचू लागला। गुरुराई माझी प्रतिज्ञा सिद्धिते 8वी मुनी ते नेली म्हणून। असो ब्रह्मानंदी राजा सुखी झाला सर्व कष्टा झाला परिहार। आता या सुखाची गोडी चिरकाल राजिया केवळ होऊ द्यावी। स्वतः यासी जेव्हा होईल उत्थान पूर्ण समाधान तेव्हा देऊ। आताची या समयी राजा नुठवावे राज्य अवलोकावे तात्काळची। तटस्थावस्था हे तो नोहे ज्ञान पुढे ती लक्षणे असती ऐका। असो राजे आसी तैसेची ठेविले प्रयाण मांडिले चुडालेने। योग ऋषींना आठवण मनात करून कुंभक म्हणू लागला, गुरुदेव माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली। पतिराजाला आत्मज्ञानाचा बोध करण्याच्या हेतूने योगाभ्यास करून ही प्रतिज्ञा पूर्ण झाली। शिखिध्वज राजा ब्रह्मानंदाने सुखी झाला। त्याचे सर्व प्रयत्न फळाला आले। आता या सुखाची गोडी काही काळ राजाला घेऊ द्यावी। ज्यावेळेस राजाची समाधी उत्थान होईल त्यावेळेस त्याचे पूर्णपणे समाधान करू। आता या क्षणी राजाला समाधीतून उठू नये। तत्काळ राज्यात जाऊन राज्यकारभाराची पाहणी करावी। तटस्थ अवस्था म्हणजे ज्ञान नाही, त्या तटस्थ लक्षण अवस्थेचे लक्षण पुढे सांगू। असो राजे आसी तैसेची ठेविले प्रयाण मांडिले चुडालेने। मागुती विचारी आपणा तरी जाता श्वापदादी पाहता पिंडा करती। यास्तव रायाच्या सभोवती रेखा ओढी पिप्पालिका माझी नाही। वस्त्र आच्छादन करुणी वरुणी आली शीघ्रगती खोली माझी। चुडालेने शिखिध्वज राजाला समाधी अवस्थेत गुहेत तसेच ठेवले।
त्या देहाच्या रक्षणासाठी आपण गेल्यानंतर हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला करू नये, त्रास देऊ नये म्हणून त्याभोवती एक वर्तुळाकार रेषा तयार केली. मुंगीचा सुद्धा त्यात प्रवेश होत नव्हता, इतकी सुरक्षितता. आणि वरून कपड्याने झाकून टाकले आणि शीघ्र गतीने खोलीमध्ये आली. कपाटे उघडून आले बाह्य देशी. प्रधानाधिकांशी पाचारित पूर्वदिनी हुनी झाला जो वृत्तांत. प्रधान सांगत कर जोडुनी पुढे राज्यभार स्वतःची चालवी. प्रजाही पाळावी यथा न्याय. 83 षटके मास लोटियले रायाचे घेतले दरुशन. नंतर विचारी म्हणे आता जावे रायाशी भेटावे येची काळी. उत्थान पावला किंवा तैसासे समाधान कैसे पाहू त्याचे. प्रधाना पुसोनी खोलीत बैसली मनोवेगे आली तयावणी. गुप्त रूपे आधी गुफे माझी पाहे पूर्ववत आहे बैसलाची. राणी चुडाला आणि खोलीचे दार उघडून बाहेर आली. प्रधानाला बोलावून घेतले. राजाचा पहिल्या दिवसापासून सर्व समाचार सांगितला. प्रधानाने हात जोडून नमस्कार केला. पुढे राणी चुडाला स्वतः जातीने राज्यकारभार चालवू लागली. न्यायाने प्रजेचे पालन करू लागली. असे 3-6 महिन्याचा कालावधी संपला. राणी चुडालेला पतिदेवाच्या दर्शनाची इच्छा झाली. आता पतिदेवाला भेटायला हवे असा विचार केला. राजाला आत्ताच जाऊन भेटावे. राजा समाधीतून उठले का तसेच बसलेले आहेत. त्याचे समाधान कसे आहे हे पाहून म्हणून प्रधानाला बोलावून राजपाट सांभाळण्याची आज्ञा दिली. राणी चुडाला खोलीत बसून तिने दार लावले आणि मनाच्या गतीने त्या वनात प्रगट झाली. गुप्त रूपाने आधी गुफेमध्ये शोध घेतला. पतिराज पहिल्याप्रमाणेच बसलेले आहेत ही खात्री पटली. म्हणे राजा नाही पावला उत्थान कैसे अंतकरण लीन झाले. मग सन्निधान येऊनी त्वरित पाठी थापटीत राजियाची. हलवी बहुवेळ आणि हाक मारी परी राजा निर्धारे सावध नव्हे. म्हणे मागिलिया आठवची नाही व्यापारासी पाही नाही राजा. भागलिया ढोरा निवांत मिळे थारा नुठेची माघारा तेथुनिया. तेवी राजे यांचे मन बहु श्रमणे सुखी प्रवेशले न फिरे आता. राणी चुडालेने पाहिले राजा शिखितभट समाधीतून जागे झाले नाही. कसे मन आत्मस्वरूपात लीन झाले. मन हे राम झाले. मग जवळ जाऊन जलद गतीने राजाची पाठ थापटली. बराच वेळ हलवून पाहिले, हाका मारल्या, पण राजा सावध झाला नाही. हे निश्चित रूपाने कळाले. राजा कुठल्या व्यवहाराला जाणत नाही आणि मागची आठवणही होत नाही, कारण राजा समाधीत आहे. थकलेल्या ढोराला निवांत ठिकाण मिळाल्यावर त्या जागेवरून तो जसा उठत नाही, त्याप्रमाणे राजाचे मन फार कष्टी झाले. म्हणूनच आत्मसुखातून म्हणजे एकदा प्रवेश करून परत माघार येत नाही, वापस येत नाही. तेव्हा चुडालेने गायनाच्या कळा राग उपराग दावितसे अंग मधुर स्वरी. अथवा सुस्वर वाद्ये वाजवीत परी राजा नाही जागृतीसी. तेव्हा ते चुडाला विस्मय पावली. म्हणे काय झाली गतिराया. देह त्यागुनिया राजराजेश्वर पावले बिढार निजधाम. तरी आपणही कासया राहावे त्यागुनिया जावे देह हाही. चुडालेने वेगवेगळ्या रागामध्ये गायन करून मधुर स्वराने आळविले. वेगवेगळे वाद्य वाजवले, पण राजाची समाधी उत्थान होत नाही. पतिराज समाधीतून जागे होत नाही. तेव्हा चुडालेला आश्चर्य वाटले. राजाची काय गती झाले का पतिदेव शरीर सोडून कायमचेच आत्मस्वरूपात विलीन झाले. आणि तसे झाले तर आपणही या देहात का राहावे.
आपणही या देहाचा त्याग करावा. हंसराज स्वामींनी या ठिकाणी चुडालेचे आपल्या पतिदेवाप्रती असलेले उत्कट प्रेमाचे दर्शन घडवलेले आहे. मागुती मनात आपुले विचारी, प्रवेशो अंतरी आधी याची, काहीशे जीवन असता सावध करू, लीन अंतकरणी प्रवेशली, बालाग्र सहस्त्र विभागुनी आहे, तितुके जीवन पाहे देखिले, तितुके पाहुणी सुषुप्ती हलवी, तिने स्फूर्ती व्हावी राजी अशी, इतुके करुणी बाहेरी येऊनी, कुंभक होऊनी गातासे. चुडालेने परत विचार केला मनामध्ये की आधी राजाच्या शरीरात प्रवेश करू, कारण चुडालेला योगाभ्यास झालेला होता, पूर्ण योगिनी आहे. थोडाफार आयुष्य उरले असेल तर पतिदेवाला जागे करू, नसता स्वतःचा देहही त्याग करू. मग चुडालेने सूक्ष्म रूप धारण करून त्या सूक्ष्म अंतःकरणाने प्रवेश केला. केसाच्या टोकाच्या 1000व्या भागा इतके आयुष्य उरलेले पाहिले. तितके पाहून राजाची एकाग्रता हलवली. त्यामुळे राजाला चेतना जागृत होऊन तो समाधीतून बाहेर आला. इतके करून चुडाला बाहेर आली आणि कुंभकाचे रूप घेऊन गाऊ लागली. राग रंग क्रिया देवासी मोहक, ऐसा तो कुंभक गातासे, तोची अंतकरणी अकस्मात शब्द, पडता सावध राजा होय. इंद्रियाच्या वृत्ती गोलकासी आल्या, वाहूही लागल्या नाड्या मंद, परीनु घडती पक्षही नेत्राचे, सर्वही देहाचे काष्ट झाले. बहु नेटे राये डोळे उघडिले, सन्मुख देखिले गुरुराया, देवादिकांना सुद्धा मोहून टाकेल अशा गोड स्वरूपात कुंभक गाऊ लागला. अचानक ते गायन ऐकून राजा शिखिध्वज जागा झाला. अंतःकरणात चैतन्य रूपाचे भान झाल्यावर मन आधी कळू लागले. मनाची शुद्धी आल्यावर सर्व इंद्रिय जागे झाले. प्राण शरीरात पूर्ववत वाहू लागले. इंद्रियाच्या वृत्ती इंद्रियाच्या छिद्रात आल्या. संपूर्ण शरीरात नाड्या मंद मंद वाहू लागल्या. शरीर क्रश झाल्यामुळे आणि शक्ती कमी असल्यामुळे डोळ्याच्या पापण्या उघडणे सुद्धा जड जाऊ लागले, कारण डोळ्याच्या पापण्या उघडण्याला शक्ती लागत असते. खूप प्रयत्नाने राजाने डोळे उघडले आणि समोर सद्गुरूचे दर्शन झाले. धावूनी वंदावे प्रेमी गुरुचरण, तो देहाचळन नोहेराया. तेव्हा कुंभकाने आपला सुपाणी सर्व गात्रावरुणी फिरवला. तिने सर्व गात्री पुष्टता भरली, चलन शक्ती आली पूर्वरीती. मग उठोनिया चरण वंदिले, दोन्ही प्रक्षाळिले नेत्रोदकी. तेव्हा कुंभकाने राया उठवूनी, थोर कळवळूनी आलिंगिले. खूपच प्रेमळ प्रसंगाचं हंसराज स्वामी इथं वर्णन करतात. गुरु शिष्यातील नातं कसं आहे. पळत जाऊन प्रेमाने गुरु चरणाला वंदन करावे अशी शिखिध्वज राजाला इच्छा झाली, पण देहाने चालता येईना. तेव्हा कुंभकाने शिखिध्वज राजाच्या अंगावरून हात फिरवला. त्यामुळे सर्वांगात शक्ती भरली, पूर्ववत चालण्याची शक्ती आली. मग शिखिध्वजाने गुरु चरणाला वंदन केले. दोन्ही डोळ्यातील अश्रूंनी चरण धुतले. तेव्हा कुंभकाने शिखिध्वजाला उठवून प्रेमाने आलिंगन दिले, मिठी मारली. बापा तुझे मनोरथ पूर्ण झाला, किंवा नाही वहिला सांगे मज. तुझे सुख तुझ अनुभवासी आले, प्रयत्नाचे झाले सार्थक राया. राजन तुझे मनोरथ पूर्ण झाले का नाही हे मला सांग. तुझे सुख तुला अनुभवाला आले आणि प्रयत्न सार्थक झाले का नाही हे मला सांग. शिखिध्वज म्हणे धन्य गुरुराया, मिळविले तया सुखा लागी. कर्दमीचा मीन सोडिला सागरी, मन स्वरूपावरी सोडियले. काय उतराई भावे म्या स्वामीसी, पादुका चरणाशी शरीराच्या. कल्पनेचे मूळ जगाचे कारण,
तेथे ज्ञानाज्ञान मावळती. शिखिध्वज म्हणू लागला, धन्य गुरुदेव, तुम्ही मला आत्मसुखात मिळविले. चिखलातल्या माशाला सागरात सोडले, त्याप्रमाणे ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. तसे मन स्वरूपात सोडले. या शरीराच्या चपला करून तुमच्या चरणी अर्पण केल्या, तरी तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. त्या उपकाराची परतफेड करता येत नाही. कल्पनेचे मूळ अज्ञान आहे, जगाचे कारण अज्ञान आहे. जिथे ज्ञान आणि अज्ञान मावळून जातो, जेथे वाणी फिरे मन मुरडत, स्वये पांगुळत विचारती. ऐसिया सुखासी मिळविले मज, धन्य झालो आज कृतकृत्य. तया सुखा माझी होतो मी निमग्न, झालो क्षण एक सुखरूप. हितुक्यामध्ये स्वामी मज उठविले, दुकळिया ओढिले पात्रावरुणी. तेथे चिरकाल असावे हा हेतू, काढिले क्षणात ओढोनिया. जिथे वाणी मागे फिरते, मन मुरडून जाते, विचार स्वतः पांगळा होतो, अशा आत्मसुख मला मिळवून दिले. आज धन्य झालो, मी कृतकृत्य झालो. त्या सुखातच मी मग्न होतो, क्षणभर सुखी झालो. दुष्काळातील उपवासी माणसाला जेवणावरून उठवावे, तसे स्वामी त्या आनंदातून मला तुम्ही उठवले. मला वाटत होते की नेहमी याच सुखात रममाण व्हावे, पण एका क्षणात तिथून तुम्ही मला ओढून काढले. तरी आता स्वामी मजाईसे करा, न यावे माघारा व्यापारासी. हिऱ्याशी सांडुनी कोण गारावेची, कृत्रिम सुखाची दशा तेवी. सिद्धान्न टाकुनी भिक्षा का मागावी, उठाउठी तेवी व्यापाराची. आता निर्विकल्प सर्वदा असावे, उत्थानासी यावे कासयासी. म्हणून गुरुदेव कुंभकाला शिखिध्वज राजा म्हणू लागले, गुरुदेव आता मला असे करा की परत या व्यवहारात वापस येऊ नये. कृत्रिम सुखाची अशी अवस्था आहे की कोणी हिरा सोडून गारा कशाला जमा करेल. शिजवलेले तयार झालेले अन्न टाकून भिक्षा का मागावी. तशी या व्यवहारातली उठाठेव नको वाटते. आता नेहमी निर्विकल्प स्थितीत आत्मसुख भोगावे, मग उत्थानाला कशामुळे यावे, म्हणजे समाधीतून बाहेर कशाला यायचा. तुझैसे रामा राजा शिखिध्वज, थाया घेत सहज समाधीचा. तरी अवधारी आता तो कुंभक, निश्चय आत्मक बोधकारी. आगारायात वा मिथ्या सांडोनिया, पावलासी तया सत्या लागी. तरी पुसेने ते सांगे मज प्रती, निवडुनी निश्चिती विचाराने. हंसराज स्वामी इथे प्रभू रामचंद्र आणि शिखिध्वज राजाची प्रवृत्ती निवृत्तीकडे आहे. ही भूमिका दोन्हीकडे सारखीच आहे, हे या चुडालाख्यानात सांगतात. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे रामा, राजा शिखिध्वजाने तुझ्यासारखा छंद धरला, हट्ट धरला. कोणता? सहज समाधीचा छंद धरला. तरी लक्षपूर्वक ऐका. आता तो कुंभक शिखिध्वज राजाला निश्चयात्मक बोध करू लागले. कुंभक सांगतात, राजन, आता मी जे विचारेन ते मला विचारपूर्वक निश्चित रूपाने सांगा. आत्म्याशी निश्चळ आजी नवे केले, की असे पहिले निर्विकल्प. नूतन निश्चळ आत्मा ज्याला मनसी, विरोध तुझशी न कळे हा. पूर्वी जो चंचळ निश्चळ कैसा होय, कल्पना ते काय नूतनत्वाची. पूर्वी जो निश्चळ चंचळ नव्हे कदा, तयासी आपदा कोठे आहे. पूर्वी जो निश्चळ निश्चळ न म्हणे करा, हे पाहे अंतरा विचारुणी. राजन, आत्म्याला आज नवीन निश्चळ केले का? आजच त्याला निश्चल केलेला आहे का ते असे पहिलेच निर्विकल्प आहे? नवीन निश्चळ आत्मा ज्याला तू म्हणतोस, त्याच्यातला फरक तुला कळाले का? नाही. जो पूर्वी चंचल आहे
तो आता निश्चळ कसा होऊ शकेल? जे पहिल्यापासूनच चंचल आहे ते आता निश्चळ होणार नाही. मग त्या नवीनपणाची कल्पना का करतो? आणि जो पूर्वीचाच निश्चळ आहे तो चंचल कधीच होणार नाही. त्याला कुठे अडचण आहे? पूर्वीचाच म्हणजे जो अगोदरचाच निश्चल आहे त्याला निश्चल करा असे म्हणू नको. हे तू अंतकरणात विचार करून पहा. तथापि तो मनसी मिया निर्विकारी जीवांत अंतरी निश्चळ व्हावे. तरी हा अहंकार चंचळ स्वभावी हाच याला नोहे ओळखीचा. वेगळा होऊनी ब्रह्म पावू जासी तरी कल्पांतेसी ब्रह्म नोहे. तीची तू निजांगी अखंड अससी ओळखी तयासी ज्ञानद्वारा. तीची अंगी असता पडिले विस्मरण बंधासी कारण अज्ञानते. राजन, तू म्हणतो मी निर्विकार आहे आणि निश्चळ व्हावे अशी अंतकरणात भावना करतो. हा अहंकार चंचल स्वभावामुळे आहे. हा अहंकारच आत्म्याची ओळख करू देत नाही. तू वेगळा राहून ब्रह्माला पाहायला जाशील तर कल्पात सुद्धा ब्रह्माची ओळख होणार नाही. तेच ब्रह्म तू अंगानेच अखंड आहे. त्याला तू ज्ञानाने ओळख. ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी दुःख कैसे. तेच ब्रह्म आपण अंगानेच आहोत. जसं गुळ अंगानेच गोड आहे. आहेशी तू अंगांगी डोळे उघडी. याचा विसर पडल्यामुळे ते अज्ञानच बंधनाला कारण आहे. आपण असंग यथार्थ कळाले हेची ज्ञान झाले मोक्षरूप. अहंकारापासून जी जी तत्वे होती मिथ्यात्वे उमटती आत्म्यावरी. मिथ्या म्हणजे नाही कवने काळी झाले सर्प उमटले रज्जूवरी. दिवा लावून या रज्जुत्व कळावे सर्पा मारू जावे कोणे काज. तीवी अहंकारादी मिथ्यत्वे जाणावे निपटून मारावे कासयासी. आपण असंग आहे हे यथार्थ रूपाने कळणे हेच ज्ञान मोक्षरूप आहे. आपण असंग आहोत. शरीर श्वास इंद्रिय अंतकरण या विनाशी व्यवस्थेमध्ये आपली